तर मित्रांनो, पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीक ह्या आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण आलोय विजापूरमधील एका अशा ठिकाणी जिथं अनेक भारतातील तथा परदेशातील पर्यटक नेहमीच भेट देत असतात. तर ह्या ठिकाणाचं नाव आहे इब्राहिम रोजा. तर मित्रांनो, हे ठिकाण अतिशय ऐतिहासिक असून जवळपास 500 वर्षाची या ठिकाणाला परंपरा आहे. आतमध्ये देखील अनेक प्रकारच्या वास्तूंचा संग्रह आहे. तर त्या वास्तू आपण पाहायच्या आहेत. या ठिकाणी मूळ विशेषतः म्हणजे या ठिकाणी राणीची कबर तथा आदिलशहा दुसरा याची कबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय कोरीव आणि रेखीव अशा पद्धतीची या ठिकाणी आपल्याला रचना पण बघायला मिळते. तर चला पाहू हे ठिकाण. तर मंडळी, मुख्य द्वाराच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे तत्कालीन लाकडी दरवाजे बघायला मिळतात. या ठिकाणी आजही हत्तीने वगैरे धडक मारली किंवा कोणी येऊन या ठिकाणी हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीने सेफ्टी देखील या ठिकाणी वापरण्यात आले. अतिशय प्राचीन लाकडाचा हा आपल्याला दरवाजा पण पाहायला मिळतो. इथून पुढे आल्यानंतर मित्रांनो, हे प्रचंड असं घुमटाचा प्रदेश दिसतो. हे देखील आजही सुस्थितीत आहे, एक विशेष आहे. पण त्यानंतर या ठिकाणी दरवर्षी ज्यावेळी आदिलशहाच्या या ठिकाणी त्यावेळीपासून उत्सव होत होता, त्यावेळी त्या पालख्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्या देखील अजून सुस्थितीत आहेत. म्हणजे हे जे कट्टे दिसतात मित्रांनो, तर त्या कट्ट्यांच्या उंचीवरून आपण ओळखू शकतो तत्कालीन माणसांची उंची किती असायची. जवळपास अफजल खान सारखे बलाढ्य सरदार आदिलशाहीच्या दरबारात नोकरीसाठी होते, तर त्यांची उंची 7-7.5 फूट असायची. तर जवळपास त्या उंचीचे हे कट्टे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुढे आल्यानंतर आपण प्रत्यक्ष जी मूळ या ठिकाणची इमारत आहे, इब्राहिम रोजाच्या 2 घुमटाच्या इमारती आहेत, तर त्या आपण आता पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला ह्या 2 प्रकारच्या वास्तू दिसतात. पहिल्यांदा आपण बघितली ती समोरची जी मशिदीत नमाज वगैरे पडत असत तत्कालीन, तर त्या ठिकाणची ती वास्तू. त्यानंतर माझ्या मागे जी दिसत्या ती मूळ वास्तू मित्रांनो, ज्या ठिकाणी राजाच्या व राणीच्या कबरी आपल्याला पाहायला मिळतात. तर विषय असा होता की मित्रांनो, ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी हे तळ आहे. छोटसा तिने हौद केलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी हा हौद आहे आणि तत्कालीन परिस्थितीत अशी सिस्टीम होती मित्रांनो की ज्यावेळी या हौदात पूर्णपणे पाणी भरलं जायचं आणि हौदात पाणी भरल्यानंतर मध्ये जो कारंजा दिसतो त्यातनं ऑटोमॅटिक मित्रांनो कारंजा बाहेर येत असतो. तर जर मित्रांनो ह्या ठिकाणची जर कलाकुसर आपण जर बघितली तर इंडो इस्लामिक पद्धतीची या ठिकाणी आपल्याला कलाकुसर बघायला मिळत्या. वास्तू आहे. तर 500 वर्षी झाली मित्रांनो, आजही ऊन वारा पावसात ही वास्तू उभी आहे. चला तर आतून आपण ह्या वास्तूचं आता दर्शन करू. इथे जर बघितलं तर मित्रांनो, या खिडकीमध्ये जी जाळी केली ती पण अरेबिक किंवा तत्कालीन उर्दू लिपीमधील आपल्याला मजकूर हा दिसतो. या खिडक्या देखील त्या वेळेच्या आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आपण ज्यावेळी या ठिकाणी 4 दरवाजे आहेत, एकूण 4 दरवाजेपैकी कोणत्याही दरवाज्यानं आत एंट्री केल्यानंतर आपल्याला भव्य दिव्य अशा या ठिकाणी ह्या कबरी पाहायला मिळतात. अतिशय शांतता या ठिकाणी बाळगली जाते. अशा पद्धतीच्या एकूण जवळपास 6 कबरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये जी मुख्य मोठी कबर आहे ही इब्राहिम आदिलशाह दुसरा त्यांच्या असून उरलेल्या ह्या कबरी त्यांच्या राण्या व त्यांच्या मुलांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय शांत आणि थंड असं हे ठिकाण आहे. चला तर आपण आणखीनही मित्रांनो, हा जो आपल्याला दरवाजा बघायला मिळतोय हा देखील अतिशय प्राचीन दरवाजा आहे. या दरवाज्यावरील नक्षीकाम देखील हे कलाकुसरीचा उत्तम नमुना आपल्याला बघायला मिळतो. त्याच्या चौकटीवर असणारा हा मजकूर हा देखील लक्षवेधी तथा इतिहास संशोधकांसाठी एक विशेष अशी इतिहास संशोधकांसाठी विशेष अशी परवानगी म्हणावी लागेल.
आपल्याला वास्तू, तर त्या वास्तू होत्या या ठिकाणी रिझर्व्ह बटालियन जी म्हणतात, तर ते राजाची रिझर्व्ह बटालियनचे सगळे घोडे या ठिकाणी असायचे. त्याचबरोबर समोर जर बघितलं आपण त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी गदाचे दरवाजे दिसतात. गदाचे दरवाजे हे सैनिकांसाठी निवासस्थानं होती पूर्वी. या इमारतीच्या संरक्षणासाठी आणि विशेष कोट अशी होती. त्या ठिकाणी नेहमी सैनिक आणि घोडदळ या ठिकाणी असायचं. तर अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे. आणि आता आपण त्या संपूर्ण वास्तूचं निरीक्षण करत आता आपण पुढे, परंतु एक बघण्यासारखी गोष्ट आहे. एकाने मला शंका पण काढली, नेमकी त्या कड्या केवळ आणि केवळ ह्या ठिकाणी प्रकाशाचा स्रोत निर्माण करण्यासाठी, संध्याकाळचं दिवाबत्ती करण्यासाठी या ठिकाणी साखळीचे खाली कंदील असायचे पूर्वीच्या काळी. तर ते कंदील डोंगरात खाली सोडण्यासाठी या ठिकाणी ह्या कड्या तत्कालीन काळात बसवल्या गेल्या होत्या. आणि या कड्या पंचधातूच्या असल्या कारणानं आज देखील खराब वगैरे झालेले नाहीत. आज देखील आपल्या प्रथमदर्शनी निदर्शनास येतं. हे जे मुख्य वास्तू आपल्याला समोर दिसते, हे तत्कालीन त्यांचं मुस्लिम समाजात नमाज पडलं जातो मुस्लिम धर्मात. तर ते नमाज पडण्याचं हे ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट असं ठिकाण बघायला मिळते. आतून देखील मित्रांनो तत्कालीन चुना वगैरे अशा गोष्टी वापरून तेव्हाचा रंगकाम आहे मित्रांनो. तर ते रंगकाम आज देखील व्यवस्थित आहे. आणि या ठिकाणचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वरती जर आपण बघितलं, कदाचित कॅमेऱ्यात तुम्हाला दिसणार नाही, परंतु वरती जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी दगडी साखळी आहेत. आणि दगडी साखळीला खाली एक बिल्ला बसवलेला आहे, तो पण दगडी आहे. अतिशय हे महत्वपूर्ण ठिकाण आहे. वाऱ्यानं थोडंसं, आता मी माझ्या डोळ्यानं बघितल्यानंतर मला लक्षात यायला लागले की वाऱ्यानं थोडीशी ती साखळी देखील हाला लागल्या मित्रांनो. तर इतकी दगडात दगड अडक करून अशा 2 साखळ्या या ठिकाणचं एक विशेष आकर्षण देखील आपण म्हणू शकतो. आपण आपलं देखील आता स्ट्रक्चर बघून घेऊ. मग आपल्या आपण काही कबरी बघितल्या, तर त्या कबरी त्या ठिकाणचा जर सेंटर पॉईंट काढला, त्या कबरीचा सेंटर पॉईंट जर काढला, तर अतिशय 180च्या कोनात त्या ठिकाणी सरळ रेषेत आपल्याला पाहायला मिळतो. एक या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. कुठं देखील त्या ठिकाणी मित्रांनो या वास्तूवेळी कोणत्याही कृत्रिम गोष्टी वापरल्या गेलेल्या आहेत. सगळं जे काय ते नैसर्गिक गोष्टी वापरून त्या ठिकाणच्या या वास्तू साकारण्यात आल्या, आपण बघू शकतो. तर या ठिकाणी आपण बघू शकतो हे जे नमाज पडण्याचं हे विशिष्ट असं स्थान निर्माण केले. या ठिकाणी वारं खेळण्यासाठी तथा इथून बाहेरच्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी ही गॅलरी सदृश्य या ठिकाणी हे ठिकाण तयार करण्यात आले. म्हणजे त्यावेळी देखील या ठिकाणचं वातावरण थंड राहावं या उद्देशानं त्या दूरदृष्टी आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीच्या संपूर्ण वास्तूचं आपण बरंचसं निरीक्षण केलंय. तर मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा दगडामध्ये होल केलेले विशेष अशा कलाकृती बघायला मिळतात. त्याचं कारण एवढंच होतं की या ठिकाणी रात्रीच्या वेळी उजेडासाठी दिवट्या वगैरे बसवल्या जायच्या. तर मंडळी अशा पद्धतीने ही इब्राहिम रोजा नावाची विजापूरमधील एक हेरिटेज वास्तू आपण या ठिकाणी आज बघितली. तर तुम्हाला ही वास्तू कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तत्पूर्वी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.